मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण उपवासाचे आप्पे बनवतोय। हे बघा, वरीचे तांदूळ घेते आपण, रात्री भिजत टाकलेले, सकाळी पाणी काढून आपण निथळत ठेवलेले बघा, सुकी करून ठेवलेत जराशे। हे बघा असे सुकी केले, हे वाटायचेत आपल्याला, आता एकदम बारीक वाटायचे आहेत। आणि हे 1 वाटी आहेत आणि हे अर्धी वाटी साबुदाणे घेतलेत, हे सुकेच घ्यायचे आहेत। अर्धी वाटी साबुदाणे याचं पीठ करायचं। पहिला साबुदाणा टाकला याच्यात अर्धी वाटी, तो पहिला थोडा बारीक केला आणि त्याच्यानंतर मग मी वऱ्याचे तांदूळ टाकले आणि वरीचे तांदूळ टाकल्यावर बघा आता किती बारीक झाले बघा। हे बघा असे एकदम बारीक पाहिजे। हे बघा जरा पण कणी नाही राहिली बघा, एवढं बारीक पाहिजे। आता याला आपण असंच 20-25 मिनिटासाठी ठेवणार आहोत। आपण हा पहिले शेंगदाण्याचा कूट बनवून घेतोय। जे आंब्याचं आपण मिश्रण बनवलं त्यात टाकायचंय। आणि काय टाकणार आहे? 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेते, ती बघा। हे बघा थोडीशी कोथिंबीर आणि 2 मिरच्या घेतल्यात आपण। याचं थोडं जाडसर कूट बनवून घेऊया। आपण थोडं मीठ टाकतोय। आपण जे आंब्यासाठी मिश्रण बनवलंय त्यात थोडं मीठ टाकूया। आणि जी पूड बनवले ती टाकूया। जाडसर अशी वाटून घेतलेली ती पूड टाकली आपण। आता हे मिक्स करून घेऊया चांगलं। आता आपण ते जी पूड होती ती वाटलेली ती मिक्स करून घेतली। आता हे जे मिश्रण आहे त्याच्यात आपण दही टाकतोय। 2 टेबलस्पून टाकले आपण। चांगलं फेसून घेऊया, आपण। आता आपण थोडं मिश्रण साईडला काढलं, त्याच्यामध्ये आपण इनो टाकणार आहे। पहिले आपण आप्पे पात्र जे आहे ते गरम केले, त्यात थोडं तेल टाकून घेतलंय। अर्ध टाकलं पण इनो। आता आपण झाकण देऊया याच्यावर। झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवूया, जरा स्लो ठेवूया गॅस। आता आपण चटणी बनवून घेऊया। तर इथे आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेत 1 वाटी, थोडी कोथिंबीर, 2 मिरच्या आणि थोडं खोबरं घेतलंय। हे सर्व साहित्य चटणीच्या भांड्यात टाकून त्यात अर्धा टीस्पून मीठ टाकून घेतलं। आपण याची चटणी, जाडसर अशी चटणी वाटून घेऊया। दुसऱ्या साईडने सुद्धा झाकण ठेवून छान खरपूस भाजून घेऊया।
आता आपले उपवासाचे अप्पे तयार झाले आहेत. आपण ते चटणीसोबत सर्व करूया.